श्रोते हो, तुम्हा सर्वांना मानाचा, सन्मानाचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा सविनय जय भीम. आता या जय भीम बोलण्यामागे अनेक अर्थ आहेत. जय भीम हा संघर्षाचा नारा आहे, जय भीम ही शक्ती आहे, जय भीम ही ताकद आहे आणि जय भीम ही जगण्याची उमेद आहे. आणि ही आमच्या बाबासाहेबांनी दिलेली लेखणी आणि आमचे अधिकार हे पूर्ण करण्यासाठी आमचा आता जयंतीचा उत्सव आम्ही दिमाखात साजरा करणार आहोत. आणि या सुरुवातीचाच 11 तारीख, 12 तारीख, 13 तारीख, 14 तारीख या 11 तारखेपासून हा सोहळा चालू होतो. कारण की क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची 199वी जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, या दोन्ही निमित्ताने महामानवांना काव्य फुलांनी अभिवादन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत आज मिलिंद सुरेश जाधव. मिलिंद यांच्याबद्दल सांगायचं तर खूप काही बोलू शकतो मी, कारण की इतकं चांगलं लेखणीचा कलाकार, चांगला दमदार तरुण आणि उमदा असा हा पत्रकार. मी मिलिंदजी यांच्याबद्दल थोडक्यात परिचय देतो. मिलिंद सुरेश जाधव ठाणे जिल्हा भिवंडी तालुक्यातील पडघा या ग्रामीण भागात राहत असून पत्रकारितेमधून साठे महाविद्यालयातून पदव्युत्तर पदविका मिळवली आहे आणि MSWची डिग्री आहे. युवा पत्रकार म्हणून सगळ्या महाराष्ट्रात ओळख आहे. सामाजिक तसेच इतर विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध सामाजिक कार्यक्रमातून आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत असतात. कवी संमेलनात सहभाग असून मुंबई आकाशवाणी केंद्रात युवा वाहिनीच्या कार्यक्रमातून कविता, भाषण सादर केलेले आहेत. तर आता आपण नेमकं मिलिंद यांची लेखणी कशी आहे ती बघूया, ऐकूया. मिलिंद जाधव. माझ्या कवितेचं शीर्षक आहे फुले भीमाचे कार्य महान. मुलींसाठी शाळा उघडली, अन्य अत्याचारावरती पुरून उरली. एक क्रांती सूर्य, एक प्रज्ञा सूर्य, चौदार तळ्यात भागवली तहान, चौदार तळ्यात भागवली तहान. फुले भीमाचे कार्य महान, फुले भीमाचे कार्य महान. मुहूर्त मेढ रोवली स्त्री शिक्षणाची, महिला झाली मुक्त वाट आनंदाची. केलं जीवनाचं सोनं, झालो प्रकाशमान, केलं जीवनाचं सोनं, झालो प्रकाशमान. असं भारतीय संविधान, असं भारतीय संविधान. फुले भीमाचे कार्य महान, फुले भीमाचे कार्य महान. क्रांती निर्माण करू घेऊया सारे शपथ, पुढे नेऊया समतेच्या चळवळीचा हारत. गुलामीतून बाहेर काढलं, शिक्षणाचं जोर वाढलं. समाजात मिळतोय मान सन्मान, समाजात मिळतोय मान सन्मान. फुले भीमाचे कार्य महान, फुले भीमाचे कार्य महान, फुले भीमाचे कार्य महान. खूप छान. ही फुले भीमाचे कार्य महान अशी पहिली कविता, पहिलं पुष्प आमच्या मिलिंद यांनी आपल्यासमोर ऐकवलं आहे. मिलिंद यांनी बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. बाबासाहेबांबद्दल मी एवढंच म्हणेन की भीमरायाच्या अस्तित्वाचा माथ्यास लावून टिळा, भीमरायाच्या अस्तित्वाचा माथ्यास लावून टिळा. गगनात फडकला निळा अन जय भीम म्हणा. मिलिंदजी, पुन्हा एकदा जय भीम. हा जय भीम याच्यासाठी आहे की तुमच्या लेखनीत जेवढी ताकद आहे की तुम्ही अनेक कविता समाजापर्यंत पोहोचवत आहेत आणि समाज प्रबोधन करतायत. तर त्याच समाज प्रबोधनामधल्या आपण ऐकूया दुसरी कविता. माझी दुसरी कविता आहे शिक्षणाचे महत्त्व. शिक्षणाचे महात्मा. शिक्षणाचे महत्त्व कळताच अज्ञानाची जड मातीत गाडली. शिक्षणाचे महत्त्व कळतात अज्ञानाची जड मातीत गाडली. शिक्षण हे मिळालंच पाहिजे म्हणून मुलींसाठी पहिली शाळा काढली. शिक्षणाची गुरुकिल्ली देऊनी ज्ञानाच्या शिदोरीने फुलविला माळा. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा, हा संदेश महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला. शिक्षणासाठी केले मोकळे दार आणि मान सन्मानात नंबर पहिला.
शिक्षणासाठी केले मोकळे दार आणि मान सन्मानात नंबर पहिला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आज साक्षर झाली महिला. संकटांना सामोरे जाऊनी गुलामगिरीची वाट अडवली. संकटांना सामोरे जाऊनी गुलामगिरीची वाट अडवली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीमाईच्या रूपानं पहिली महिला शिक्षिका घडवली. पहिली महिला शिक्षिका घडवली. वा, हा असाच आपण त्यांच्या कविता ऐकत राहणार आहोत, कारण की 11 तारखेला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची 199वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने मिलिंदने 2 कविता म्हटल्या आहेत. मी पुढील कविता म्हणण्यासाठी मिलिंदला सांगेल की आता 135वी 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती आहे. त्याबद्दल अभिवादन भीमरायाला ही एक कविता आपण ऐकूया. अभिवादन भीमरायाला. झिजले तुम्ही चंदनापरी दिली सर्वांना मायेची सावली. झिजले तुम्ही चंदनापरी दिली सर्वांना मायेची सावली. अंधाऱ्या जीवनातून बाहेर काढलं आणि प्रकाशाची वाट दावली. बाबा तुम्हाला वाहिलेली हार फुले सुकून जातील. बाबा तुम्हाला वाहिलेली हार फुले सुकून जातील. तुमचे विचार मात्र प्रत्येकाच्या मनात सुगंधापरी दरवळत राहतील. क्रांती निर्माण करण्यासाठी सारे एक होऊन घेऊया शपथ. डॉक्टर बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे नेऊया समतेच्या चळवळीचा रथ. आमच्या आयुष्याचं सोनं केलं. आमच्या आयुष्याचं केलं सोनं, देहाचे झिजून केले चंदन. आमच्या आयुष्याचं केलं सोनं, देहाचे झिजून केले चंदन. ज्ञानाच्या महासागराला अंतःकरणातून कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन. खूप छान. आणि आज बोलण्यासारखं खूप आहे. एवढं चांगलं प्रबोधनात्मक कविता आपल्या मिलिंदने लिहिलेल्या आहेत. मी पुढील कविता ऐकवण्यासाठी विनंती करेन. मी जास्त काही वेळ नाही घेणार, कारण की मिलिंदकडे खूप खजाना आहे. पण कवी विनोद यांनी असं म्हटलं की एक वारे सारे विनोद हा पुकारे, वाजवा नगारे तेवत ठेवा ज्योत ही भीमाची, पेटवली ज्योत ही भीमाची धम्माची. आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी दुसरी कविता, पुढील कविता म्हणण्यासाठी निमंत्रण देतो. पुढील कविता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे कार्य महान, देशाची शान, समतेचा दिला अधिकार. त्यांचे उपकार आयुष्यभर, त्यांचे उपकार आयुष्यभर. ते बाबासाहेब आंबेडकर, ते बाबासाहेब आंबेडकर. जगतोय आज रुबाबान, साऱ्यांच्या जीवनाचं केलं हो सोन. जगतोय आज रुबाबान, साऱ्यांच्या जीवनाचं केलं हो सोन. समाजामध्ये मिळविला मान, वागणूक दिली साऱ्यांसमान. देश चालतो या, देश चालतो या संविधानावर. देश चालतो या, देश चालतो या संविधानावर. त्यांचे उपकार आयुष्यभर, ते बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे उपकार आयुष्यभर, ते बाबासाहेब आंबेडकर. गुलामगिरीतून बाहेर काढलं, आज समाजामध्ये रुबाब वाढलं. अंधश्रद्धेला ज्यांनी मातीत गाडलं, विज्ञान देऊन आम्ही तारलं, विज्ञान देऊन आम्हाला तारलं. तिरंग्यावरी अशोक चक्र कोरलं, आज तिरंग्यावरी अशोक चक्र कोरलं. त्यांचे उपकार आयुष्यभर, ते बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे उपकार आयुष्यभर, ते बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर होता तो एक लीडर. इतिहास घडवला त्यांचा धडा हा पानावर. किती गाऊ मी त्यांचे गुणगान, किती गाऊ मी त्यांचे गुणगान. कवी मिलिंद लिहितोय खरं, कवी मिलिंद लिहितोय खरं. त्यांचे उपकार आयुष्यभर, ते बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे उपकार आयुष्यभर, ते बाबासाहेब आंबेडकर. खूप छान. बाबासाहेबांबद्दल बोलू तेवढं कमी, लिहू तेवढं कमी, कारण की या माणसाने एक संपूर्ण समाज जागवला आहे. आणि आज आम्हीही त्यांच्यामुळेच तुमच्यासमोर आहोत. त्यांना या 14 एप्रिल निमित्त आज मिलिंद रसुरादेश 89.6 FM आलेला आहे. मिलिंदने अजून काही कविता काढलेल्या आहेत. माझी अजून एक विनंती आहे मिलिंदला की पुढील कविता आपण ऐकवावी.
पुढील कविता आहे भीमाचे विचार. राहतो या सुखात आणि खातो या तुपात, घडवलं भीमान क्रांती, दावली बुद्धाची शांती. हा भीमक्रांतीचा नारा, हा भीमक्रांतीचा नारा, आज घुमतो या कानात. भीमाचे विचार, विचार रुजले मनात. भीमाचे विचार, विचार रुजले मनात. आठवतो मला महाड, भीमक्रांतीचा पहाड. आठवतो मला हा महाड, भीमक्रांतीचा पहाड. आग लावली, भूक भागवली, आग लावली, भूक भागवली. चौदार तळ्याच्या पाण्यात, चौदार तळ्याच्या पाण्यात. भीमाचे विचार, विचार रुजले मनात. भीमाचे विचार, विचार रुजले मनात. गुलामगिरीतून बाहेर काढलं, लोकशाहीचं वजन वाढलं. तुझं रूप हे खणखणीत, दिसतंय रूप या नाण्यात, दिसतंय रूप या नाण्यात. भीमाचे विचार, विचार रुजले मनात. भीमाचे विचार, विचार रुजले मनात. रात्र दिवस अभ्यास केला, मोठा बॅरिस्टर तो झाला. समतेचा मार्ग दाखविला, समाजाचा उद्धार केला. आहो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आहो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आहे संविधानात, आहे संविधानात. भीमाचे विचार, विचार रुजले मनात. भीमाचे विचार, विचार रुजले मनात. माझी पुढील कविता क्रांतीसूर्य. शिक्षणाला होते बंधन, झिजून देहाची केले चंदन. त्या क्रांतीसूर्यास माझे कोटी कोटी वंदन. तुमचा आवाज, तुमचा आवाज घुमतोही गगनापरी. त्या क्रांतीसूर्याने दिली हो ज्ञानाची शिदोरी. त्या क्रांतीसूर्याने दिली हो ज्ञानाची शिदोरी. एक आदर्श घ्यावा युवा पिढीनं, शिक्षण घ्यावं आता जो मान. एक आदर्श घ्यावा युवा पिढीनं, शिक्षण घ्यावं आता जो मान. मोठ्या पदावर जावं, मोठं करावं नाव. मोठ्या पदावर जावं, मोठं करावं नाव. घेऊ शिक्षण सुगंधापरी, घेऊ शिक्षण सुगंधापरी. त्या क्रांतीसूर्याने दिली हो ज्ञानाची शिदोरी. त्या क्रांतीसूर्याने दिली हो ज्ञानाची शिदोरी. मुलींसाठी शाळा उघडल्या, कितीतरी हो महिला घडल्या. किमया सारी सक्षम झाली नारी. अहो किमया सारी सक्षम झाली नारी. घेते उंच भरारी, ती घेते उंच भरारी. त्या क्रांतीसूर्याने दिली हो ज्ञानाची शिदोरी. त्या क्रांतीसूर्याने दिली हो ज्ञानाची शिदोरी. महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शिक्षिका घडवली. अज्ञानाची जड अडवली. उघडले शाळेचे दार, आज तुझे आभार. उघडले शाळेचे दार, आज तुझे आभार. वाचू जीवनाची कादंबरी, वाचू जीवनाची कादंबरी. त्या सावित्या क्रांतीसूर्याने दिली हो ज्ञानाची शिदोरी. त्या क्रांतीसूर्याने दिली हो ज्ञानाची शिदोरी. माझी पुढील कविता आहे बा भीमा तुझे उपकार. अधिकार आम्हा देऊनी, दिशा दुमदुमल्या दाही. अधिकार आम्हा देऊनी,
दिशा दुमदुमल्या दाही, आज इतिहास देतोय ग्वाही, भीमा तुझे उपकार फिटणार नाही. आज इतिहास देतोय ग्वाही, भीमा तुझे उपकार फिटणार नाही. तुझ्यामुळं सोन्याचं घास, बंगल्यात राहून घेतोय मोकळा श्वास. गुलामी तोडून आज घडवली लोकशाही, अहो गुलामी तोडून आज घडवली लोकशाही. आज इतिहास देतोय ग्वाही, भीमा तुझे उपकार फिटणार नाही. आमचा इतिहास देतोय ग्वाही, भीमा तुझे उपकार फिटणार नाही. गावकुसा बाहेर होत घरदार, आज 4-5 गाड्या बंगल्यासमोर, आज 4-5 गाड्या बंगल्यासमोर. आज मान सन्मान मिळाला आम्हाही, आज इतिहास देतोय ग्वाही, भीमा तुझे उपकार फिटणार नाही. आज इतिहास देतोय ग्वाही, भीमा तुझे उपकार फिटणार नाही. वर्षानुवर्ष होत होती निलामी, भीमान छिडकून टाकली गुलामी. संविधान लिहून संपवली हुकुमशाही, संविधान लिहून संपवली हुकुमशाही. आज इतिहास देतोय ग्वाही, भीमा तुझे उपकार फिटणार नाही. आज इतिहास देतोय ग्वाही, भीमा तुझे उपकार फिटणार नाही. माझी पुढील कविता आहे भारतीय संविधान. अधिकार महिलांना मिळाले, आज जगते थाटामाटात. संविधानाची सारी कमाल, आज शिकवते विद्यापीठात. हिंदू कोटबिलामुळे तिचा सन्मान, संविधान आस संविधान, संविधान आस संविधान. गुलामीत सारे आम्ही जगत होतो, आम्हा नव्हता कोणता अधिकार. आज बंगल्यात राहून पोटभर खाऊन, कसे फेडू सारे उपकार. उंचावलं ज्याने आमची मान, उंचावली ज्याने आमची मान. संविधान आस संविधान, संविधान आस संविधान. मतदानाचा मिळाला अधिकार, आज निवडून आलोय मी तालुक्यात. मोठ्या पदावर जाऊन बसलोय मी, आज बोलतोय लोकसभेत. लोकशाहीने वाढवली ती शान, संविधान आस संविधान, संविधान आस संविधान. वर्षानुवर्ष अन्याय, आता मिळाला हो न्याय. समता स्वातंत्र्य बंधुता टिकून, मिळाला आम्हा स्वाभिमान. कोणी उच्च नाही नीच नाही, सारे आहोत समान. कोणी उच्च नाही नीच नाही, सारे आहोत समान. संविधान आस संविधान, संविधान आस संविधान. तशा या कवीने बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. त्यातले ह्या काही निवडक कविता आज आपण सुराधीश 89.6 FM मध्ये ऐकल्यात. मिलिंदने इतकं लेखन केलेलं आहे की पण त्याच्या डोक्यात सतत बाबासाहेब हा विचार घेऊन चालणारा हा कलाकार, हा साहित्यिक, हा पत्रकार आणि या तरुणाईचा एक धागा धरून चालणारा हा मिलिंद आमचा, की जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेबांचे विचार कवितेद्वारे, लेखाद्वारे आणि आपल्या पत्रकारितेतून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. मिलिंद पडघ्यामध्ये राहून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आपल्या कवितांचे कार्यक्रम आणि पत्रकारिता सुरू आहे. मिलिंदने सुराधीश 89.6 FMला आज भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि या क्रांतीसूर्य महात्मा फुले ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती आणि भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135व्या जयंतीनिमित्त आज जो काही कवितांच्या बळा त्याने सजवला आहे त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. आम्ही परत तुला बोलवू आणि पुन्हा पुन्हा तुझ्या या कविता, तुझे लेख ऐकायला आम्हाला आवडेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.